वेलकम स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला सुरुवात केलेली होती. त्याचा पहिला भाग हा झालेला आहे. आपण आज दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री सेकंड पार्ट. फर्स्ट वन इज व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. फर्स्ट पॉइंट, the electrolytic conductivity is electrical conductance of unit say 1 centimeter cube of solution. It depends on the number of current carrying ion present in unit volume of solution. This is the first point. Second point, on dilution, total number of ions increases as result of increased degree of dissociation. Third point, increases in total number of ions is not in proportion of dilution. Therefore, the number of ions per unit volume of solution decrease. This is resulting decreases of conductivity with decreases in concentration of solution. It is a variation of conductivity with concentration. 15 point. Second, variation of molar conductivity with concentration. Variation of molar conductivity with concentration. First point, the molar conductivity is the electrical conductance of 1 mole of electrolyte in a given volume of solution. Second, the increases number of ions produced in solution by 1 mole of the electrolyte lead to increased molar conductivity. म्हणजे व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन मध्ये किती पॉइंट आहे? 2 पॉइंट. थर्ड, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. व्हाट इज मीनिंग बाय द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्यूशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट increases rapidly with dilution. म्हणजे ज्याचं मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्यूशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर घेतलं तर इट इज अ इंक्रीजेस इन रॅपिडली विथ डायल्युशन. सेकंड पॉइंट, इट अप्रोचेस द लिमिटिंग व्हॅल्यू. म्हणजे याची जी लिमिटिंग व्हॅल्यू जी असेल ती किती असेल? 0.0001 मोलर और 0.0001 मोलर सोल्यूशन. द डायल्युशन हैज नो इफेक्ट ऑफ मोलर कंडक्टिविटी thereafter. The maximum limit value of molar conductivity is the molar conductivity at 0 concentration or at infinite dilution, and it is denoted by capital lambda 0. म्हणजे तो कशाने डिनोट केला जातो? capital lambda 0. The 0 concentration or infinite dilution means the solution is so dilute that further dilution does not increases in molar concentration. म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन सोल्यूशन कोणाला म्हणायचं? तर इट इज अ मीन्स दॅट द सो डायल्यूट दॅट फर्दर डायल्यूशन डज नॉट इन्क्रीजेस मोलर कंडक्टिव्हिटी. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वेरियस इन लिनियरली विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. That is equation capital lambda is equal to capital lambda 0 minus A under root concentration C, and where A is a constant for strong electrolyte. A plot of graph, जो ग्राफ असेल तो ग्राफ कोणाच्या विरुद्ध असेल? द कॉन्सन्ट्रेशन लॅम्बडा 0 आणि कॉन्सन्ट्रेशन C इज द लिनियर. जो ग्राफ येईल तो कसा असेल? लिनियर. दिस इज ग्राफ. व्हेरिएशन ऑफ कॅपिटल लॅम्बडा विथ कॉन्सन्ट्रेशन C. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जो ग्राफ येईल तो लिनियर येईल आणि वीक इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ कसा आहे बघून घ्या. कर्व साइजचा आहे. इट इज सो. हा जो डिफरन्स दिसतो इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट, व्हाट इज मीनिंग बाय द वीक इलेक्ट्रोलाइट? द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, increases rapidly on dilution. तो काय होईल? increases rapidly on dilution. For concentration 0.001 molar or 0.001 molar, the value जो कैपिटल लैम्बडा असेल त्याची व्हॅल्यू इज लोअर दॅन कैपिटल लैम्बडा 0. तो मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. आणि फॉर इलेक्ट्रोलाइट व्हेरिएशन ऑफ
लॅम्बडा विथ सी इज नॉट लिनियर. जो वीक इलेक्ट्रोलाइटचा जो ग्राफ बघितलेला होता तो लिनियर नसेल. फक्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जो ग्राफ असेल इट इज अ लिनियर. Carnot's law. What is meaning by the Carnot's law? Next topic. Carnot's law of independent migration of ions. The law is stated that independent dilution, each ion migrated independently of co-ion and contribute to the total molar conductivity of an electrolyte. It is representative of the nature of other ion to which it is associated. This is a Carnot's law. हे Carnot's law चं काय आहे? Statement आहे. Both the cation and anion contribute to molar conductivity of the electrolyte at zero concentration, and thus capital lambda 0 is the sum of molar conductivity of cation and that of the anion is zero concentration. त्याचं इक्वेशन दिलेले आहे बघा. n प्लस कॅपिटल लॅम्बडा 0 प्लस n मायनस कॅपिटल लॅम्बडा 0 मायनस. दिस इज cation and anion. Where जो लॅम्बडा दिलेला आहे प्लस अँड मायनस आर द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन अँड अनायन, आणि n प्लस आणि n मायनस आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ कटायन अँड अनायन. इट इज अ स्पेसिफिक इन केमिकल फॉर्म्युला ऑफ द इलेक्ट्रोलाइट. इट इज अ स्टेटमेंट ऑफ Carnot's law आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द दिस बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झामला विचारलं जातं व्हॉट इज मिनिंग बाय द Carnot's law. दे राईट द स्टेटमेंट अँड दिस इक्वेशन. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ Carnot's law थेरी. म्हणजे याची ॲप्लिकेशन कोणती आहे? फर्स्ट, द थेरी कॅन बी यूज. म्हणजे ही जी थेरी आहे इज यूज इन कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी. जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल मोलर कंडक्टिव्हिटी तर या थेरीचा वापर केला जातो. ऑफ अँड इलेक्ट्रोलाइट ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे KCl अँड BaOH2, पोटॅशियम क्लोराईड अँड बेरियम हायड्रॉक्साईड. नो मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ आयन्स इन्फायनाइट डायल्युशन आणि लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोलाइट कॅन बी ऑब्टेन. म्हणजे आपण लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू काय करू शकतो? ऑब्टेन करू शकतो. इट इज अ फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ Carnot's law. सेकंड, दिस थेरी पर्टिक्युलरली यूज इन. म्हणजे ही थेरीचा वापर कुठे केला आहे? इन कॅल्क्युलेट लॅम्बडा 0 व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय नोईंग HCl, NaCl अँड CH3COO Na ॲज द डिस्क्राइब्ड बिलो. जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. HCl चा H प्लस Cl मायनस, CH3CO Na चा CH3COO मायनस आणि Na प्लस, आणि NaCl चा Na प्लस अँड Cl मायनस. मग याच्यामधले कॉमन आयन काय आहे? Cl, Cl हे काय होतील? कॅन्सल. Na काय होईल? कॅन्सल. राहिलं काय? H प्लस अँड CH3CO. and this is combined formula CH3COOH, that is acetic acid, and it is can be calculated. It is a second application of Carnot's law. Problem, कंडक्टिव्हिटी ऑफ AgI. हा जो प्रॉब्लेम आहे याची कंडक्टिव्हिटी आपल्याला काय करायची? कॅल्क्युलेट करायची. कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgI विथ कॉन्सन्ट्रेशन. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaI, AgNO3 आणि NaNO3 ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे NaIचं दिलेलं आहे, AgNO3चा पण दिलेला आहे आणि NaNO3चा पण. मग अकॉर्डिंग टू Carnot's law NaI, AgNO3 आणि NaNO3 इक्वेशन 1, 2 and 3. इक्वेशन 1, 2 and 3. मग NaIचा काय आहे? Na प्लस अँड I मायनस. AgNO3चा काय आहे? Ag प्लस आणि NO3 मायनस. आणि NaNO3चा काय आहे? Na प्लस अँड NO3. मग याच्यामध्ये कॉमन टर्म कोणते आहे? NaNO3. मग वी गेट कॅन्सल झाल्यानंतर काय शिल्लक राहिला? पहिल्यामधला I शिल्लक राहिला, कारण Na कॅन्सल झाला. AgNO3 मधला NO3 गेला आणि खालचा NO3 गेला. मग Na पण गेला, NO3 पण गेला. राहिलं काय? NaI मधला I आणि AgNO3 मधला Ag. आणि इट इज अ कॅल्क्युलेटेड ऑफ AgI. आणि इट इज अ कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचा आन्सर येतो 138.8 ओहम पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर. दिस इज अ प्रॉब्लेम नंबर 5.2.
Next problem. Calculate the molar conductivity at 0 concentration at CaCl2 and Na2SO4. Given molar ionic conductivity of Ca plus, NaCl minus, Na plus, SO4 2 minus, it is respectively सगळ्यांचे दिलेले आहे अकॉर्डिंग टू कर्लोस लॉ. मग CaCl2 चा Cl2 प्लस आणि Cl मायनस इथे दिलेला आहे. 2 प्लस दिलेला आहे म्हणून 2 into 76.4. त्याचा आन्सर इज 256.8 per ohm per centimeter square per mole. Na2SO4 चा twice Na plus SO4 2 minus मग 2 into 50.1 आणि प्लस 150. याचा आन्सर इज 259.8. दोघांचं हे आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम याचंही तसंच आहे. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 acetic acid at 25 degrees Celsius is 16 per ohm centimeter square per mole. Calculate its degree of dissociation in 0.01 molar solution and dissociation constant if molar conductivity of acetic acid at 0 concentration is 390.7. म्हणजे याच्यात इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. लॅम्बडा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू कॅपिटल लॅम्बडा डिवाइडेड बाय कॅपिटल लॅम्बडा प्लस अँड मायनस. मग 16.6 डिवाइडेड बाय 319.7 त्याचा आन्सर इज 0.0422. मग इट इज अ के. आपल्याला काय काढायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा के. वी नो दॅट आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा स्क्वेअर इंटू सी आणि 1 मायनस अल्फा. तुम्हाला अल्फाची आलेला आहे 0.0422 चा स्क्वेअर इंटू तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलर आणि इट इज आन्सर इट इज 1.85 इंटू 10⁻⁵. ट्राय दिस. हे फक्त ट्राय करायचं आपल्याला. HCl दिलेला आहे, KCl दिलेला आहे, CH2 Cl COOK दिलेला आहे, CH2 Cl COOH प्लस मायनस अकॉर्डिंग टू कर्लोस लॉ. मग याच्यामधला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सगळ्यांमधला म्हणजे HCl मधला H प्लस अँड Cl मायनस, KCl मधला K प्लस अँड Cl मायनस, CH3 Cl COOK मधला CH2 Cl COO मायनस आणि K प्लस. इक्वेशन नंबर 1, 2 and 3. मग इक्वेशन नंबर 1, 2 and 3 मग सेम दिसणारे टर्म कोणते आहेत. तुमचा के जाईल Cl जाईल राहिला काय CH2 Cl COO आणि H प्लस आणि इट इज कॅल्क्युलेटेड अबाउट द CH2 Cl COOH and this is the answer of 3.894. याचा आन्सर आलेला आहे 3.98. 15. It is molar conductivity and degree of dissociation of weak electrolyte. The degree of dissociation of weak electrolyte is related to its molar conductivity at given concentration C by the equation. Equation दिलेला आहे. Alpha is equal to capital lambda C concentration, capital lambda 0 it is a 0 concentration where capital lambda C is molar conductivity of weak electrolyte and 0 concentration C and it is a capital lambda 0 is molar conductivity of 0 concentration. It is a molar conductivity of degree of dissociation and weak electrolyte. It is measurement of conductivity. What is meaning by the measurement? Measurement means conductivity कशी मोजणार. The conductivity of solution can be determined by the resistance measurement of Westenberg. हे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेला आहात. इट इज Westenberg. कंडक्टिव्हिटी सेल. व्हॉट इज मिनिंग बाय द कंडक्टिव्हिटी सेल? इथे एक apparatus दिसते. इट इज अ ग्लास ट्यूब, solution, platinum plate deep in the solution. What is a cell? Conductivity cell. The conductivity cell consists of glass tube, like glass tube असतो, with two platinum plate coated with the thin layer of finely divided by platinum black. जी platinum plate जी आहे तिथे 2 प्लेट 2 प्लेट असतात आणि त्याला कोटेड केलेलं असतं थिन लेअरने. कशाने कोटेड केलेलं असतं? प्लॅटिनियम ब्लॅक. दिस इज अचीव्ड बाय द इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोल्युशन ऑफ क्लोरोप्लॅटिनियम ॲसिड. म्हणजे याच्यामध्ये जो ॲसिड वापरला जातो इट इज अ क्लोरोप्लॅटिनिक ॲसिड.
आणि द सेल इज डीप इन द सोल्युशन विथ रेजिस्टन्स इज टू बी मेजर. मग हा सेल काय केला जातो, डीप केला जातो सोल्युशनमध्ये आणि त्याच्याने रेजिस्टन्स काय केलं जातं, मोजलं जातं. इट इज अ रेजिस्टन्स इज टू बी मेजर. Cell constant. What is meaning by the cell constant? The conductivity of electrolyte solution is given by K is equal to 1 upon R and L upon A. Now for given cell, the ratio of separation between the two electrolytes divided by the area of cross section of electrolyte and is called as cell constant. Cell constant की definition अतिशय सोपी आहे. L divided by L. L means that is length. A means area of cross section. SI unit of SI unit काय मीटर पर मीटर. It is a cell constant divided by R. It is expressing centimeter per centimeter किंवा per meter. Cell constant चं unit. The determination of conductivity consists of 3 steps. म्हणजे जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल कंडक्टिव्हिटी तर याचे किती स्टेप आहेत, 3. That is first, determination of cell constant. Cell constant determination. आपण कंडक्टिव्हिटी सेल बघितलेला आहे. त्या कंडक्टिव्हिटी सेलला ही डायग्राम जोडलेली आहे. फिजिक्समध्ये आपण हे शिकलेलो आहोत. द सेल कॉन्स्टंट इज डिटरमाइंड युझिंग 1 मोलर किंवा 0.1 मोलर और 0.01 मोलर केसीएल सोल्युशन. जर तुम्हाला सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करायचं असेल तर त्याचं जे सोल्युशन असेल केसीएलचं ते किती मोलरचं घ्यायचं, 1 मोलर घ्या किंवा 0.1 मोलर घ्या किंवा 0.01 मोलर. द कंडक्टिव्हिटी ऑफ KCl solution is well stabilized by various temperature. The resistance of KCl solution is measured by Weston plate. म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा मेजर करायचं असेल इट इज यूजिंग वेस्टर्न प्लेट. द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इज मूव अलॉंग AB जो दिसतोय का इट इज अ स्लाइडिंग कॉन्टॅक्ट विथ अलॉंग. नो करंट फ्लो, त्याच्यामधून करंट पास होणार नाही. द डिटेक्टर D शो इज नो डिफ्लेक्शन. डिटेक्टर जो D असेल तो डिफ्लेक्शन दाखवणार नाही. द नल पॉइंट इज द ऑब्टेन बाय ॲट C. जो नल पॉइंट आहे इट इज ऑब्टेन बाय C. आणि अकॉर्डिंग टू वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल दॅट इज R सोल्युशन डिवाइडेड बाय लेंथ AC इज इक्वल टू R LBC. You know that R solution is equal to length AC divided by length BC into Rx. And cell constant KCl into R solution. Now what is meaning by the AB? AB it is a uniform wire. Rx is the resistance placed in one arm at western bridge. एका बाजूला लावलेला जो रेजिस्टन्स असेल त्याला Rx म्हणतो आपण. द कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग KCl सोल्युशन. त्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये कोणतं सोल्युशन आहे, KCl आहे. and unknown resistance is placed in the other arm. एका बाजूला एक unknown resistance आहे वेस्टर्न. D is a current detector. D जो असेल it is a current detector. F जो F दिलेला आहे तो F म्हणजे काय, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट जो मूव अलॉंग AB. आणि AC it is a sources of alternating current. हे डायग्रामचे जे पॉइंट आहेत ते खाली दिलेले आहेत. Second point, determination of conductivity of solution. KCl solution is conductivity cell. Step 1 is replaced by the given solution whose conductivity is to be measured and it is resistance is measured by process described in step 1. And the conductivity of given solution is calculated as. जर तुम्हाला conductivity cell calculate करायचा असेल तर it is a K is equal to R solution जे सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय R सोल्युशन. जर तुम्हाला दुसऱ्या मेथडने जायचं असेल तर K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय R सोल्युशन. थर्ड, calculation of molar conductivity. The molar conductivity of given solution is then calculated using capital lambda is equal to 1000 K upon C. असे ह्या 3 मेथड आहेत. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मोलर कंडक्टिव्हिटी. लास्ट पॉइंट इन दिस युनिट, द अकॉर्डिंग टू
हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे आणि प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून दिलेला आहे. हां, कॅल्क्युलेशन ऑफ सेल कॉन्स्टंट काढायचं आहे. हां, कॅल्क्युलेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. थर्ड पॉईंट इज द कॅल्क्युलेशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम दिलेला आहे 5.5. हा आपण होमवर्कसाठी ठेवू. घरी गेल्यानंतर जर तुम्हाला या युनिटमध्ये काही अडचण असेल मला कळवा. आपण पुन्हा याची रिपिटेशन घेणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.